आपण बघितलं की काही दिवसापूर्वी बाबा खरात यांच्या बातम्या बाहेर येत होताना दिसत होत्या। त्यावरती एसआयटी देखील नेमली होती। या एसआयटीने एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केला होता। त्या हेल्पलाईन वरती आपण कळवायचं होतं की आमच्या बाबतीत देखील असा अन्याय घडलाय किंवा त्याचे फोटोज व्हिडिओज एसआयटी पर्यंत पोहोचवायचे होते। आणि प्रत्येक जण प्रत्येक मीडिया त्या बोंधू खरातच्या बाबतीत बातम्या दाखवत होते किंवा त्यांचे पुरावे त्यांचं काय मत आहे हे दाखवत होते। परंतु अशातच परभणीच्या कांगणे सर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट ज्यावरती मिलियन मध्ये फॉलोअर होते ते इंस्टाग्राम अकाउंट सायबर सेल कडून 2 दिवसापूर्वी ते इंस्टाग्राम अकाउंट भारतामधून बॅन केले। आता आपल्याकडे प्रशांत दादा जगताप आहेत। दादा काय सांगाल की हा जो काही प्रकार घडलाय या प्रकरणानं भारतीय संविधानाचा जो कलम 19 दिले बोलण्याचा अधिकार ते कुठेतरी संपते असं वाटतं ते म्हणत असे की 2014 साली ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेस नरेंद्र मोदी जे आताचे पंतप्रधान आहेत त्यांनी भारतीय जनतेला खूप मोठी स्वप्न दाखवली। भारतामध्ये एकूणच नाही का या ठिकाणी आमच्या पक्षाला नाव ठेवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी जे काही धडाका लावला होता आणि लोकांनी सुद्धा आजचे दिनच्या नाही का स्वप्नाखाली त्यांना एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा सत्ता दिली। आता हे आजचे दिन हेच आहेत का अशा प्रकारची विचारायची वेळ आलेली आहे। आपण पाहतोय की जसं जसं आता मोदींची लोकप्रियता घसरत चालली, मोदींचे चुकीचे कारनामे समोर येतात त्यावेळेस ते त्या संदर्भातला आवाज दडप नाही करता किंवा तो दाबण्यासाठी आता प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळं काहींचे अकाउंट्स या ठिकाणी हॅक केले जातात, काहींचे अकाउंट्स या ठिकाणी कुठेतरी डिलीट केले जातात, काहींचे बॅन केले जातात, काही तर ठिकाणी ज्या पोस्ट खूप मोठ्या चालतात त्या पोस्ट डिलीट केल्या जातात किंवा त्या पोस्ट या ठिकाणी बॅन केल्या जातात। आपण मधल्या काळात पाहिलं असेल त्यांच्या हसण्यावरून बाकीच्या गोष्टीवरून जे जे नाही का मोठे रील्स आले जे जगात नाही का प्रसिद्ध झाले ते या ठिकाणी पुन्हा एकदा नाही का डिलीट करण्याचा किंवा त्या ठिकाणी ते बॅन करण्याचा प्रयत्न केला गेला। अर्थात ध्रुव राठी सारख्या युट्यूबर्सनी ते पुन्हा प्रसिद्धी झोतात आणले। पण हे सांगण्यामागची माझी भूमिका अशी आहे की मोदींची नाही का एकूणच या देशातली होणारी पिछेहाट, मोदींनी हा देश कसा लुटला, अदानी अंबानीच्या ताब्यात कसा दिला, हे आता जसं जसं समोर येत चालले तसे प्रकार म्हणजे त्याला कुठेतरी त्या गोष्टी थांबाव्यात, मोदींची बदनामी थांबावी किंवा मोदींचे चुकीचे कारनामे नाही का समोर येऊ नये यासाठी हा दडपण्याचा प्रयत्न आहे। पण मला भारतीय नागरिकांवर मतदारांवर विश्वास आहे। आज भारतीय नागरिक पुन्हा एकदा पेटून उठेल आणि मोदींना आणि त्यांच्या भाजपला त्यांची लायकी आणि जागा पुन्हा एकदा दाखवून देईल। तुमच्या पक्षाकडून या विरोधात काय आंदोलन वगैरे करण्यात येईल? हा निश्चित आम्ही आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी कोर्टाची पायरी सुद्धा चढणार आहोत। कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधानाद्वारे दिलेला अधिकार आहे तो अधिकार कुठेतरी या ठिकाणी त्याची गळचेपी केली जाते, तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। हे सत्य जनतेसमोर सुद्धा उजेडात आणू आणि या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा याचं निश्चित आव्हान देऊ। बरोबर, नक्कीच आपण बघितलं की जे कांगणे सर आहेत त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं होतं। त्या कांगणे सरच्या सपोर्टमध्ये आता काँग्रेस असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते आता उतरणार दिसत आहेत।